थांबा, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण पुढच्या काही क्षणात तुम्ही जे पाहणार आहात ते कोणत्याही चित्रपटातील दृश्य नाही, तर पाचोरा गिरड पुलावरील भीषण वास्तव आहे। हा पूल नाही तर हा मृत्यूचा सापळा आहे। पुलावरून वाहतय फक्त पाणी नाही, तर सामान्य माणसाच्या जीवाशी सुरू असलेल्या निष्काळजीपणाचा खेळ वाहतोय। एक चुकीचं पाऊल आणि क्षणार्धात मोठी दुर्घटना होऊ शकते। तरीही शेकडो नागरिकांना रोज जीव मुठीत धरून याच पुलावरून प्रवास करावा लागतोय, कारण त्यांच्या दैनंदिन जीवनाचा आणि उदरनिर्वाहाचा मार्ग हाच आहे। प्रश्न एकच, गिरडकरांच्या जीवाची किंमत नेमकी किती? एखादा निष्पाप जीव गेल्यावरच का प्रशासन जाग होणार का? आणखीन एका दुर्घटनेची वाट पाहिली जात आहे का? की नागरिकांच्या सुरक्षिततेकडे अजूनही दुर्लक्षच होणार? नमस्कार, आपण पाहत आहात ट्रेन लाईव्ह न्यूज आणि मी मुख्य संपादक दिलीप पाटील। पाचोरा आणि गिरडला जोडणारा हा महत्वाचा पूल आज अक्षरशः मृत्यूचा पूल बनला आहे। मुसळधार पाऊस आणि गिरणा धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी सोडल्यामुळे पुलावरून प्रचंड वेगाने पाणी वाहत आहे। अशा परिस्थितीतही कामासाठी, व्यवसायासाठी आणि दैनंदिन गरजांसाठी नागरिकांना जीव धोक्यात घालून याच पुलावरून प्रवास करावा लागत आहे। धक्कादायक बाब म्हणजे या पुलाचे काम अनेक वर्षांपासून रखडले आहे। पुलावर सुरक्षित कठडे नाहीत, ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे आहेत आणि सुरक्षिततेच्या प्रभावी व्यवस्था नाही। वर्षानुवर्षे ग्रामस्थांनी मागण्या केल्या, निवेदनं दिली, आवाज उठवला, मात्र त्यांच्या म्हणण्यानुसार या गंभीर प्रश्नाकडे सातत्याने दुर्लक्ष होत आहे। यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे। पाचोरा सार्वजनिक बांधकाम विभागाने या पुलाच्या दुरुस्तीकडे वेळेत लक्ष का दिले नाही? रखडलेल्या कामाची जबाबदारी कोण घेणार? स्थानिक अधिकारी आणि संबंधित प्रशासन ठोस निर्णय कधी घेणार? असे प्रश्न आता नागरिकच विचारत आहे। ग्रामस्थांच्या मते पाचोरा सार्वजनिक बांधकाम विभाग झोपेचे सोंग घेत आहे। एक ना धड भाराभार चिंध्या अशी गत या पाचोरा सार्वजनिक बांधकाम विभागाची झालेली आहे। गिरडकरांचा एकच आक्रोश, आम्हाला आश्वासन नकोत, सुरक्षित पूल हवा, कारण रोजचा हा प्रवास म्हणजे मृत्यूला दिलेलं उघड आव्हान आहे। आता पाहणं महत्वाचं ठरणार आहे की या गंभीर प्रश्नाची दखल पाचोरा सार्वजनिक बांधकाम विभाग, संबंधित प्रशासन तातडीने घेणार की एखादी मोठी दुर्घटना घडल्यानंतरच यंत्रणा खडबडून जागी होणार? अशाच बातम्यांच्या अपडेटसाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, आपली मते नोंदवा आणि आमच्या चॅनलला आताच फॉलो करा। धन्यवाद। आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि हो शेअर करायला विसरू नका।